रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, तुम्ही तलाठी कार्यालयात जाता किंवा तहसीलमध्ये किंवा कोणत्याही सरकारी कार्यालयात तुमचं घरकुल असेल, विहीर असेल, रस्त्याचं काम असेल, गायगोठा असेल, रोजगार हमीचे पैसे असतील, कोणतंही आर्थिक काम हे विना पैशाचं होत नाही। संपूर्ण सिस्टम ही भ्रष्टाचाराने हॅक झालेली आहे। भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अनेक आफ्रिकन देश, दक्षिण अमेरिकन देश हे सर्व भ्रष्टाचाराने पार बरबटलेले आहेत। एका पद्धतीने आपण सर्वजण, मी, तुम्ही सर्वजण या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत। आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात कधीपर्यंत असतो, जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचत नाही। उदाहरणार्थ, एक शेतकरी शहरात जातो, शहरात गेल्यानंतर ऐन चौकामध्ये एक ट्रॅफिक पोलीस त्याची गाडी अडवतो। गाडीचं लायसन, ड्रायव्हिंग लायसन अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्याच्याकडून चलन किंवा इलिगल पैशाची मागणी होते। 100, 200 ते 500 रुपयापर्यंत देऊन त्याची सुटका होते। त्या शेतकऱ्याला काही वेळासाठी या भ्रष्टाचाराचा एवढा राग येतो की भयानक राग येतो। त्यावेळेस खिशावर पडलेला दरोडा हा सहन करण्याच्या पलीकडचा असतो, कारण 100-200 रुपयाचं पेट्रोल टाकण्यापासून तो अगोदरच परेशान असतो। कसं तरी तो या परिस्थितीतून बाहेर पडतो, घरी येतो। त्याचा मुलगा पोलीस भरतीची तयारी करीत असतो आणि योगायोगाने तो भरती होतो आणि नंतर त्याची ड्युटी ट्रॅफिक पोलीस मध्ये लागते। आता रोज त्याचं पोरग पगार सोडून वरचे 1000-2000 रुपये घेऊन घरी येतो। बापालाही लागतील तेव्हा मुक्त हस्ते पैसे देतो। एके दिवशी बाप त्याला 5000 रुपयांची मागणी करतो। तो जरा बारीक तोंड करून म्हणतो, 2000 रुपये आहेत, एवढ्यावर भागणार नाही का? तर बाप विचारतो, आज कमाई कमी झाली का? म्हणजे जो बाप एकेकाळी 100-200 देण्यामुळे फुल डिप्रेशन मध्ये गेला होता, आता त्याच जागी त्याचा मुलगा पोलीस झाला तर त्याला वाटतं अजून जास्त वसुली व्हायला हवी। ही येथील सिस्टम आहे मित्रांनो। भ्रष्टाचाराच्या विरोधात तोच बोलतो ज्याला भ्रष्टाचार करण्याची संधी भेटत नाही। आता एखादा शिक्षक लगेच कमेंट करेल की मी कधीच भ्रष्टाचार करत नाही। आता शिक्षकाचा आणि भ्रष्टाचाराचा डायरेक्ट सहसा संबंध येत नाही, पण तोच शिक्षक जर तलाठी असता तर आता त्यामध्ये कर्मचारी कोणत्याही जातीचा असो, सगळे एकाच माळेचे मणी आहेत। मित्रांनो, हे झालं प्रशासनाचं, पण इथे जर देशच हॅक होत असेल आणि त्या शेतकऱ्याप्रमाणे त्या सिस्टम मध्ये त्याच्या पोरालाही पाठवण्याचा चान्स नसेल तर देशाची संपूर्ण सिस्टमच अत्यंत प्रभावीपणे हॅक होत आहे। मित्रांनो, अशी भावना आज 50% पेक्षा जास्त भारतीयांची आहे। निवडणुका पारदर्शक होतात का, यावर सुद्धा आता सर्वसामान्य गावखेड्यातील माणूस सुद्धा संशय व्यक्त करत आहे। निवडणुका स्वतंत्र होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। पहिली, पारदर्शकता म्हणजे मतदाराच्या मनामध्ये जे डाऊट आहे, जे प्रश्न आहेत ते क्लिअर होणं गरजेचं आहे, परंतु इलेक्शन कमिशन उलट ते दाबण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरी गोष्ट आहे अकाउंटेबिलिटी, अर्थात जबाबदारी। ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे, इलेक्शन कमिशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, हे दोघेही बायस आहेत। इलेक्शन कमिशन हा पूर्णपणे सरकारचा माणूस बनलेला आहे। संसदेमध्ये विधेयक आणून ईसीला नेमण्याचा जो अधिकार होता आता तो पूर्णपणे सरकारकडे आहे। त्यामुळे अकाउंटेबिलिटी हा प्रश्नच उरत नाही। मशीन बनवण्यापासून ते ईसी पर्यंत कोणतीच यंत्रणा स्वायत्त दिसत नाही। ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या बीईल अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचा डायरेक्टर भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे। ईव्हीएम मशीन बनवून तयार झाल्यानंतर ती चेक करणारी कमिटी सुद्धा थर्ड पार्टी हवी, परंतु ती सुद्धा नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 20 लाख ईव्हीएम मशीन गायब आहेत, त्यावर ठोस उत्तर देशातील जनतेला भेटलेलं नाही। मित्रांनो, हा विषय मी तुम्हाला अगदी पॉइंट टू पॉइंट अत्यंत सोप्या भाषेत अजून एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर हा व्हिडिओ चालला तर मला यामध्ये दुसरा व्हिडिओ बनवायला इंटरेस्ट येईल, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचलं तर त्याचा उपयोग आहे। आता अपोजिशन पार्टीज हा मुद्दा का उचलून धरत नाहीत किंवा माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी ठरवलं तरी सुद्धा ते यामध्ये पारदर्शकता आणायला सरकारला भाग पाडू शकतात, पण ते सुद्धा तसं करताना दिसत नाहीत आणि हे सर्व अनुत्तरित प्रश्न आहेत। ईव्हीएम मशीन बद्दल संशय फक्त जनतेच्या मनामध्ये आहे किंवा विरोधी पक्षांच्या मनामध्ये आहे असं नाही, तर ईव्हीएम बद्दल सर्वात अगोदर संशय भारतीय जनता पार्टीने व्यक्त केलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते GVL नरसिम्हा राव यांनी यावर 2010 सालीच पुस्तक लिहिलेलं आहे व ईव्हीएम वर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्या पुस्तकाचं नाव आहे डेमोक्रेसी ॲट रिस्क। त्या पुस्तकाच्या वरती लिहिलेलं आहे, शॉकिंग एक्सपोजेस ऑफ द इलेक्शन कमिशन्स फेल्युअर टू अश्युअर द इंटिग्रिटी ऑफ इंडियाज इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। मित्रांनो, हे पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे।
पण याची किंमत थोडी जास्त आहे, 2100 रुपयांपेक्षा जास्त याची किंमत आहे। त्या पुस्तकामध्ये भारतरत्न LK आडवाणी म्हणजे फादर ऑफ भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा या मशीनवर आरोप व्यक्त केलेला आहे। आणि तीच भारतीय जनता पार्टी आज ईव्हीएम मशीनला कवटाळून बसलेली आहे, परंतु ईव्हीएम मशीनला कवटाळून ठेवून सुद्धा त्याला पर्याय देता येऊ शकतो। व्हीव्हीपॅटची पर्ची मतदान झाल्यानंतर मतदाराच्या हातामध्ये यावी, त्याला पाहता यावं कोणाला मतदान केलेलं आहे, आणि नंतर ती पर्ची त्या बॉक्समध्ये टाकण्यात यावी। नंतर ईव्हीएम काउंटिंग सोबतच त्या चिठ्ठ्यांचं सुद्धा काउंटिंग व्हावं। जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर तुम्हाला ईव्हीएमच्या जन्मापासून ते हॅकिंग पर्यंत आणि त्याच्या पर्यायापर्यंत हा सर्व इतिहास नक्की वेगळ्या व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेल। आजच्या पुरतं एवढंच। रामकृष्ण हरी, जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम।